हाँ बाजूचा व्हिडिओ बघा तुम्ही अगोदर। सारी अपनी वो कर रही हैं जांच पड़ताल, मगर मैं ऐसे नाम लेकर नहीं बोलूंगी। जिन्होंने मारा है वो बिल्कुल उनकी टी शर्ट ब्लड में हो रखी थी, उन्होंने निक्कर पहना हुआ था, वो निक्कर चेंज करके जीन्स पहन के शूज पहन के और ऊपर से उनकी टी शर्ट जो उन्होंने ब्लड में हो रखी थी वो टी शर्ट उन्होंने हाथ में ले रखी, वो गली में से निकले हैं इतने चौड़े होके। उनके पास पीवीसी वाला पाइप था जो कि उधर वाले घर में उन्होंने आपल्या भारतात चालू काय आहे? तो तरुण नावाच्या मुलाला रॉडाने मारलं, त्याचा कत्ल करून टाकला आणि अजून हा व्हिडिओ बघा। बघितलं ना, ह्या दोन महिला बोलून राहिल्या ना, त्यातल्या एका महिलेच्या मुळे हे कांड झालं। विचार करा तुम्ही, कांड कसं झालं, काय झालं, हा व्हिडिओ पूर्ण बघा। ज्या ठिकाणी एक छोटस 3 ते 4 वर्षाची 5 वर्षाची मुलगी होती, टेरेसवर खेळत होती आणि हातामध्ये फुग्गा होता रंगाचा, तो फुग्गा काने टेरेसहून खाली पडला आणि एका मुस्लिम महिलेच्या बाजूने पडला। ते मुस्लिम महिला जात होती तिथून, तर ते पडल्यावर ते शिटे तिच्या शरीरावर पडले, तिच्या कपड्यावर पडले। तिला असं वाटलं काय पडलं काय नाही, आता अल्लाह माफ करणार की नाही करणार असं तिला वाटत होतं। पण माझं एकच म्हणणं आहे, तुला रंगाची जेवढी चीड होती तर कशाला गेली झक मारायला तिकून, हे माझं मत आहे। तुला रंगाची चीड होती तर झक मारायला कायला गेली तिकून? अरे तुझ्या सडल्यासारख्या अशाच बायकामुळे जातीवाद निर्माण होतो, हिंदू मुस्लिमाचे झगडे होतात, अशा सारखे असे दाराधाम किडे असतात ना समाजामध्ये पडले राहतात ना, अशा लोकांमुळेच म्हटलं हिंदू आणि धर्माचे झगडे होतात आणि लोकांचे जीव जातात। ते बिचारे बेकुसूर असतात, त्यांचे काहीच लेणं नसतात, त्याचे जीव जातात अशा सडल्या बायकांमुळं। झक मारायला कायले गेली तिकून? अमन नावाचा मुलगा, जो मुलगा त्याचा जीव गेला, जो मुलगा त्याचा जीव गेला, तो जीव भरून देईन का हे गवसाळ? नाही देणार। दादा हिनं काय केलं की हिनं 10-12 लोक बोलावले आणि व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तुम्ही, रॉडनी मारलं त्याला। तर त्याला तो बिचारा कामावून येत असताना त्याला मारलं, त्याला खतम करून टाकलं, तर रॉडानी मारलं त्याला। विचार करा, अशा हरामखोर महिला हर धर्मामध्ये पडल्या राहतात आणि जातीवाद अशाच बायकांमुळे होतात। आणि कुठलाही मुसलमान खराब नसतो, कुठलाही हिंदू खराब नसतो, पण गोष्ट काय आहे, रमजान चालू आहे दादा, रमजान चालू आहे। अल्लाहला आपण जो उपास करून राहिलो ना, हा अल्लाहला देत आहे आणि म्हणत आहे, हे अल्लाह मी उपास करत आहे ना, हे तुझ्यासाठी करत आहे, मला माझं चांगलं भलं होऊ दे, माझ्या समाजाचं चांगलं भलं होऊ दे, माझ्या हातून चांगले कर्म चांगले होऊ दे, हे आपण अल्लाहला विनंती करतो। कुठलाही परमेश्वर म्हणत नाही जातीवाद करा म्हणून, कोणाची कत्ल करा म्हणून। आणि ह्या महिलेनं रमजानच्याच वेळेस एका पुरुषाचा कत्ल केला। विचार करा तुम्ही या गोष्टीचा, त्या मुलाचा काय गुन्हा होता? काहीच नाही दादा। मग विचार करा तुम्ही, अशा हरामखोर महिलेच्या मुळे का होतो? जातीवाद निर्माण होतो आणि हिंदू धर्म आणि मुसलमान धर्माची झगडे होतात। कारणीभूत अशा हरामखोर महिला असतात। जेणेकरून माझं एकच म्हणणं, मी भरपूर व्हिडिओ बघून राहिलो, माझे मुसलमान भाई व्हिडिओ काढून राहिले आणि सांगून राहिले की त्या महिलेची गलती आहे आणि तिथल्या प्रशासनाने त्या महिलेचं घर तोडलं, खूप चांगलं केलं। पण माझं एकच म्हणणं आहे, त्या महिलेला सगळ्या गोष्टीतून बेदखल केलं पाहिजे, जेणेकरून सगळ्यांना समजल की नाही जातीवाद करणं कसा आणि हे जे कांड केलं हे कसं करायला नाही पाहिजे। माझं म्हणणं एकच आहे, जातीवादी भडव्यांनो, हिंदू धर्म हा कसाही असो त्याच्या परीने बरा आहे, मुसलमान धर्म कसाही असो त्याच्या परीने बरा आहे। आणि आजूबाजूचे जे धर्मामध्ये लोक असतात ते किडे असतात, रंगरंगते, आणि तेच जातीवाद करत असतात। माझं म्हणणं एकच आहे, मी जातीवाद पसरत नाही, मी माणूस म्हणून जगतो। पण त्या महिलेने माणूस म्हणून जगली नाही, तिचा धर्म मोठा वाटला, माणूस तिला मोठा वाटला नाही आणि त्या मुलाचा जीव घेऊन टाकला।
त्याला रॉडाने मारलं दादा रे. त्याचे छिटे म्हटलं उडलाले होते, रक्तबंब झाला होता. जो मारणारा होता व्यक्ती तो रक्ताची त्याची टी शर्टनं भरली होती, रॉड रक्तानं भरले होते, हात रक्ताने भरले होते. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. अशा नराधमांना पोलीस प्रशासनाला माझं विनंती आहे, सरकारला माझं विनंती आहे, मोदी साहेबांना विनंती आहे की अशा हरामखोरांना सोडू नका, सजा द्या त्यांना, जेणेकरून असे लोक असे कांड करणार नाही. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.